UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। पोलिसांसमोर शरण जायचं की नाही यावरून आका आणि त्यांच्या आकांमध्ये द्वंद्व सुरू। आमदार सुरेश धस यांचा आरोप। खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड पोलिसांसमोर शरण येण्याची शक्यता, तर वाल्मिकच्या शोधासाठी CIDचे अप्पर पोलीस महासंचालक प्रशांत बोरुडे पुण्यात दाखल। वाल्मिक कराडसह त्याच्या नातेवाईकांचंही बँक खातं गोठवलं। मुख्यमंत्री फडणवीसांच्या आदेशानंतर कारवाई। संतोष देशमुखांचं अपहरण झालेल्या गाडीतून 2 मोबाईल सापडले। गाडीमध्ये सापडलेले दोन्ही मोबाईल तपासणीसाठी प्रयोगशाळेत। खंडणीचा गुन्हा दाखल झालेल्या दिवशी वाल्मिक कराड उज्जैनमध्ये। 11 डिसेंबरला इंस्टाग्रामवर उज्जैनमधील फोटो पोस्ट। कराडसोबत पोलीस सुरक्षा रक्षक देखील असल्याचं समोर। बीड हत्या प्रकरणी लातूर आणि बीडनंतर आज बुलढाण्यामध्ये सिंदखेड राजा इथं मूक मोर्चा। बुलढाण्यातील मूक मोर्चामध्ये संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची उपस्थिती। अंजली दमानियांच्या सत्यशोधक आंदोलनाचा आज दुसरा दिवस। बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली। वाल्मिक कराडला अटक होईपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार। बीड हत्या प्रकरणी अंजली दमानियांकडून दिशाभूल। राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाण यांचा आरोप, तर दमानियांना प्रकरणापासून दूर ठेवण्याची पोलीस अधीक्षकांना विनंती। आरोप सिद्ध न होता मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी अयोग्य। दीपक केसरकरांची प्रतिक्रिया, तर धनंजय मुंडेंचा राजीनामा मागण्यामागे राजकारण असल्याचा देखील आरोप। 3 फरार आरोपींना पकडण्यास उशीर होतोय हे चांगलं नाही। रामदास आठवले यांच्याकडून नाराजी व्यक्त। देशमुखांची हत्या महाराष्ट्राला कलंक लावणारी घटना असल्याची प्रतिक्रिया। विधानसभेप्रमाणे पालिका निवडणुकीमध्ये संघ भाजपसाठी काम करणार। मतदानाचा टक्का वाढवणं, बूथ स्तरावर नियोजनासाठी देखील मोर्चे बांधणी। महापालिका निवडणुकांसाठी शरद पवार देखील चाचपणी करण्यासाठी 9 तारखेला मुंबईत महत्त्वाची बैठक। शरद पवार मार्गदर्शन करणार। महाराष्ट्राची इच्छा असल्यास दोन्ही पवार एकत्र येतील। शरद पवार आणि अजित पवार एकत्र येण्याच्या प्रश्नावर चेतन तुपे यांची प्रतिक्रिया। शरद पवारांची भेट घेतली। केरळ म्हणजे मिनी पाकिस्तान। राहुल आणि प्रियंका गांधींना अतिरेकी मतदान करता। नितेश राणेंच्या वक्तव्यामुळे नव्या वादाची शक्यता। म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वालांविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल। निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाला म्हाडा कार्यालयामध्ये शिवेगाळ आणि धमकी देत मारहाण केल्याचा आरोप। नव्या वर्षात मुंबईकरांना आणखी 2 मेट्रोचं गिफ्ट मिळणार। 2 नव्या मेट्रो मार्गिकांचे पहिले टप्पे पुढील वर्षात सुरू होणार। अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांसाठी महत्त्वाची बातमी। डिसेंबरचं मानधन तात्काळ मिळणार। महिला आणि बालविकास विभागाकडून 163 कोटी रुपये वर्ग। अंतराळ तंत्रज्ञानामध्ये भारताची ताकद वाढली। इस्रोकडून आज स्पॅडेक्स मिशनचं लॉन्चिंग। भारत स्पेस डॉकिंग यंत्रणा असलेल्या जगातील 4था देश बनणार। सुट्ट्यांमुळे नाशिकमधील सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला भाविकांची मोठी गर्दी। 2 जानेवारीपर्यंत देवीचं मंदिर 24 तास खुलं ठेवण्याचा निर्णय। नव्या वर्षाच्या स्वागतावेळी लोणावळ्यामध्ये हुल्लडबाजी केल्यास कठोर कारवाई होणार। अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांकडून खबरदारी। सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी राज्यभरातून पर्यटक कोकणात। रत्नागिरीतील सर्वच हॉटेल लॉजचं बुकिंग फुल, तर सिंधुदुर्गात स्कुबा डायव्हिंगसाठी मोठी गर्दी। सोमवती अमावस्येनिमित्त लाखो भाविक जेजुरीमध्ये। मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये फुलांची आकर्षक सजावट, तर भाविकांकडून भंडाऱ्याची देखील उधळण। हमीभाव कायद्यासह विविध 13 मागण्यांसाठी पंजाबमधील शेतकरी आक्रमक। शेतकरी संघटनांकडून आज पंजाब बंदची हाक। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।